राम राम मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, सकाळची वाजती जवळजवळ 8 आणि आपण इकडे विहिरीला मस्तपैकी पोहायला आलतो. तर आपलं गहू काढायचं चालू आहे. तर म्हणलं तुम्हाला ब्लॉग म्हणून टाकावं. तर विहिरीला आलतो सकाळची वेळा, मस्तपैकी दिवस निघाला. सकाळमध्ये ऊन पडले. तर तुम्हाला पाठीमागल्या कॅमेरानं दाखवतो आपली विहिरीत पाणी किती आहे आणि आपलं गहू बी काढायचं चालू आहे सकाळी. म्हणून मस्तपैकी फ्रेश एकदम आंघोळ झाली आपली एकदम सकाळी. तर चला जाऊ, तुम्हाला विहिरीत पाणी किती आहे ती दाखवतो पहिल्यांदा आणि परत आपण जाऊन गहू किती काढले ती बी दाखवतो. तर चालू केले आपण गहू काढायला. गहू बी आला आपला पूर्णपणे काढायला. ज्वारीला थोडंसं अजून दम आहे, तर ते बी दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कोण चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चला. तर विहिरीवर का आलतो, मस्तपैकी आंघोळ बिंघोळ झाली. आता पाणी तुम्हाला किती सारे काय माहीत नाही, कारण आपली रात पळी तिकडं मोटर चालली त्यामुळे थोडंसं पाणी काणी गेले. पण यंदा भरपूर बऱ्यापैकी पाणी आहे. ज्वारी आहे ती एकदम मस्त आलत्या. तर हे आपलं जवळजवळ 2.5 एकरचा प्लॉट आहे. तर हिला बी जागता हुरडा व्हायला आहे, थोडंसं महागून नाही पण व्हायला आहे. आणि आपली ती वरची थोडी आहे तिला पूर्ण झाली आहे. तर इकडल्या साईडला दिवस निघाला आहे. तर चला जाऊ, तुम्हाला गहू किती काढले ती बी दाखवतो आणि आपली ज्वारी बी कशी झाल्या दाखवतो. तर एवढं पाणी आहे, भरपूर पाणी आहे बरं. काय यंदा पाण्याचं काय टेन्शन नाही. नशिबानं पाऊस भरपूर झाला त्यामुळे पाण्याचं काय टेन्शन नाही, भरपूर पाणी आहे. तर इकडल्या साईडला ज्वारी बी आहे त्या मस्त चालत्या, सगळीकडे हिरवगार आहे. तर आणि एक दीड महिन्यात आपल्या ज्वारी आहे ती काढायला येतील. तर तुम्हाला ब्लॉग बनवून टायमा टाकन काय विषय नाही. तर चला जाऊन तुम्हाला ज्वारी बी कशी आहे आपलं गहू बी काढायचं चालू आहे तर दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर बघा इकडल्या साईडला आपली ज्वारी, आता ही ज्वारी आपण घालाली बरं का, कारण आपल्या वैरण थोडी आहे त्यामुळे थोडंसं बैलावाला एक पट्टा आपण कडवळाचा म्हणून ज्वारी घालालोय. कारण वैरण नाही आपल्याला भरपूर, त्यामुळं आपल्या जनावराला चालू आहे. तर इकडल्या साईडला बघा हुरडा कसा झाला आहे का. तर थोडीशी दाट झाल्या बरं का, त्यामुळे ज्वारीचा कणसं बी ह्या बरेच आपली बारकी पली ती. तर इकडली ही एकरभर थोडीशी त्याच्यापेक्षा लवकर आहे. तर त्यामुळं होरडा झाला आहे. ह्याला 4 पाणी कंप्लीट झाली. तर काढायला अजून महिन्याच्या जवळजवळ लागेल. तर ह्याला पाणी बिणी सगळं आपण बंद केले आता. आणि एका साईडला बघा आहे का, पाखराने बी थोडंसं लवकर असल्यामुळं खाली ती पण दाट झाली आहे. त्यामुळे थोडीशी कणसात ही ती बारीक पडली आहे. पण असू द्या, हाय बऱ्यापैकी चांगली आपली खायापुरती बेवडी झाली तर बास झाली. एवढं काय टेन्शन आहे. ह्याला कुठलं आपण केमिकल रासायनिक खतं बितं काय वापरायला नाही बरं का. पूर्ण सेंद्रिय जैविक आहे. पेरताना बियाणकण काय तर खातबीत आपल्याला काय वापरायला नाही मित्रांनो. पूर्ण आपलं ऑर्गॅनिक जसं आहे तसं ज्वारी केलेली आहे. आणि इकडल्या साईडला चालू आपलं गहू काढायचं. तर इकडे आपण 2 पट्टे काढले, तुम्हाला मी दाखवतो बा. तर इकडं काल काढलं होतं, कालच्यापासूनच चालू केलं आहे आपण. तर जागी पेंढ्याही बांधली त्या. तर आजच्या दिवसाला वाळू द्यायचं आणि ती 1-2 आणि एक अर्धा म्हणजे 2.5-3 पट्टी राहिले. तर एवढं काढून घेऊ. तर चालू इकडं आपण जागी पेंढ्या टाकल्या त्या. तर यांना आता जर होईल तेवढं काढून घेऊ आणि परत पेंढ्या बांधून आपल्याला ही गोळा करून ठेवायचा आहे. चांगलं कडंग वाळले आलाय बऱ्यापैकी गहू. बघू किती होतोय काय होतं तुम्हाला सांगेनच कमेंट आपलं व्हिडिओ बनवून. तर म्हणजे छोटासा व्हिडिओ बनवून टाका. तर बघा एवढं चालले आणि एवढं 3 पट्टे झाले काढले आपण आणि 1-3 पट्टे राहिले. तर चालू आहे काढायचं. तर असं बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनल कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.